वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायतीची निवडणूक ही 2 डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने ज्या ईएम मशीन येतात त्या कुठे मालेगाव तहसीलमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत आता जवळपास 11 दिवस झाले. तर जवळपास ह्या पूर्ण स्ट्रॉंग रूममध्ये ह्या मशिनी ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच CCTVद्वारे याच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये CCTV लावले आहे. जवळपास 9 ते 10 स्क्रीन या CCTVच्या या ठिकाणी आहे. तर पूर्ण परिसर हा CCTVने हे केलेला आहे. तसेच पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. आपण या बंदोबस्तबद्दल माहिती घेऊया. नेमकी PSI आपल्यासोबत प्रधानजी, कशी या बंदोबस्ताची तुमची व्यवस्था आहे? जिल्हा पोलीस तसे 16 कर्मचारी आहे. 8 दिवस पहारा 8 कर्मचाऱ्यांचा असतो आणि SRPचा 8 यांचा आहे दिवस पहारा आणि 2-2 तास त्यांची ड्युटी असते. नक्कीच मला एक सांगा, इथं जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतात इथं म्हणजे येऊन तुमची चौकशी करत असतात, त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली? पक्षाचे कार्यकर्ते वगैरे जर आले तर आम्ही त्यांना इकडे एंट्री देत नाही. तिकडे तहसीलदार साहेब वगैरे आणि त्या याच्यात LCDला ते तिकडे माहिती वगैरे घेऊन तिकडं परस्पर जातात. इकडं कोणालाही एंट्री नाही. मागून पुढून पूर्ण SRPF आणि पोलीस असे पूर्ण सतर्क बंदोबस्त आहे इथे. नक्कीच हे होते आपल्यासोबत मालेगाव येथील PSI पडदानजी यांनी हे सांगितलं की इथलचा कडकड बंदोबस्त असते. इथं कोणताही जे पक्षांतर्गत प्रतिनिधी येतो त्यांना तिथं LCD जे आपला CCTVचे जी LCD आहे त्याच्यावर त्या स्क्रीनवर डिस्प्लेवरच त्यांना पूर्ण माहिती दिली जाते आणि तहसीलदारांसोबत डिस्कस करून त्यांना सोडण्यात येतात. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.